तुकाराम महाराज काढू नका म्हणत होते, पुन्हा आणून आप्पाने घातले. आता मी आप्पाला काहीच बोलू शकत नाही. आमच्या तुकाराम महाराजाला मला बोलता येत होतं, पण आप्पांचा अधिकार मोठा आहे. अहो 12ही महिने इथं देवासमोर हरिपाठ साधं नाही. आपण 5 दिवस हरिपाठ कार्यक्रम कीर्तन सगळं करतोय, तर घर विसरले सगळे. बघा बऱ्या प्रमाणात माझं लक्ष असतं. बाहेर गेल्यावर सुद्धा मोबाईलवर बोलताना कोणी दिसलं नाही. या 5 दिवसात जास्त कमी दिसले, नाहीतर बऱ्या प्रमाणात सप्त्याला रस्त्यानं चालत असताना सगळ्याच्या कानाला मोबाईलच असतात. कसे जेवण झालं का, स्वयंपाक झाला का, याच्याशिवाय विषयच नसतो मोबाईलवर. पण आत्ता या 5 दिवसात मी मोबाईलवर बोलताना खूप कमी लोक पाहिले. म्हणजेच सगळेजण घर विसरलेत असं आपण थोडं या ठिकाणी विचारात घ्यावं लागतं. या पांडुरंगाच्या समोरचं महिमानच असं आहे. अहो देवाच्या सानिध्यातली सेवा जर मिळत असेल तर घर दार नाही विश्व विसरायला सुद्धा आपली तयारी असते. आणि अशा भूमिकेमध्ये आपण इथं कार्यक्रम करतोय. आप्पांकडं 12ही महिन्याची सेवा इथं पांडुरंगाची आहे. 2 दिवसाखाली बोलत असताना त्यांनी मला सांगितलं की मी जन्मल्यानंतर लगेचच इकडं आलोय. जन्मल्यापासून इथं आहे पंढरपुरात. मंदिरातली सेवा अखंड आहे. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं तुमच्यासारखं समाधानी दुसरं कुणी नसणार आहे. कारण देवाच्या समोर सहज आपण जसं घराच्या बाहेर पाऊल टाकून गल्लीत शतपावली करतो तसं ते शतपावलीला मंदिरात येतात. इतकी त्यांची मंदिरातली सेवा ही मोठी आहे. आणि म्हणून मला काही आता हार काढणं थोडं जड जाणार आहे. काढायचंच नाही. चला आपण काल्याचं चिंतन पाहत होतो. काला हा 14 भुवनांमध्ये फक्त आणि फक्त इहलोकामध्ये होतो. बघा कालेच्या बाबतीमध्ये मी अनेक कीर्तनात एक मुद्दा मांडला की वारकरी संप्रदायामध्ये काला चरित्राला आपल्याकडे बंधन आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे. सर्वांच्या पाठातलं प्रमाण आहे. ज्या गोकुळ चरित्राचा विचार कालेच्या कीर्तनामध्ये असावा त्या गोकुळामध्ये तरी काला होतो का, याचं उत्तर आहे नाही. तिथं काला होत नाही, पण आमच्या पंढरपूरमध्ये काला होतो. विठ्ठल आपण चिंतन करतोय. यामध्ये काला हा अनन्य साधारण अशा रूपाचा आहे. काल्याचं चिंतन करत असताना बघा काला वैकुंठामध्ये मिळत नाही एवढं मर्यादित वर्णन आपल्या समोर मांडलं जातं. काला वैकुंठात का मिळत नाही? वैकुंठामध्ये भक्त आहेत, वैकुंठामध्ये देव आहे, भक्त आहेत म्हणजे भक्ती आहे, तरी काला नाही. याचं कारण काय? विठ्ठल बघा काला वैकुंठामध्ये मिळत नाही, तो काला आपल्याला इहलोकामध्ये मिळतो. मग इहलोकात काला घ्यायला यायचं असेल तर इहलोकातले नियम सांभाळावे लागतात. मग इहलोकातला नियम काय आहे? इहलोकात यायचं असेल तर जन्म स्वीकारावा लागतो. महाराज म्हणायला लागले मी एकदा जन्माला येणार नाही, पुन्हा 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 जन्माला येणार. हा विचार महाराजांनी मांडला. प्रस्तुत अभंगाचं पहिलं चरण. उपजोनी पुढती उपजोनी पुढती उपजोनी पुढती
पुढती ओ उपदोनिया पुढती ओ उपदोनिया पुढती उपदोनिया पुढती ओ उपदोनिया पुढती ओ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही उपदोनिया पुढती ओ उपदोनिया पुढती ओ उपदोनिया पुढती उपदोनिया पुढती काला खाऊ दही भात काला दही भात काला खाऊ दही भात दही भात वैकुंठी तो ऐसे नाही ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही उपजोनिया पुढती येवो काला खाऊ दही भात. उपजोनी शब्दाचा अर्थ जन्मोनी, पुढती शब्दाचा अर्थ पुन्हा. जन्मून पुन्हा 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 येऊ कशासाठी? काला खाऊ दही भात. आता इथं काला झाल्यानंतर स्वल्पविराम देऊन ही चिंतन स्वीकारता येतं. काला घेण्यासाठी, दह्या भाताचा काला घेण्यासाठी. कारण कालेचे प्रकार आपल्या समोर मांडले जातात. यामध्ये उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी, कनिष्ठ अधिकारी. मग आता इथं काल्यामध्ये कनिष्ठ अधिकारी असतो का? काला म्हणायचं आणि कनिष्ठ, मध्यम, उत्तम असं असतं का? हा एक महत्त्वाचा भाग यामध्ये आपल्याला विचारात घ्यावा लागणार आहे. आणि अशा काल्याचं चिंतन पाहत असताना हा काला जीव ब्रह्माच्या ऐक्याचा काला म्हणून मांडला जातो, उत्तम अधिकाऱ्याचा काला. पण माझा प्रश्न आहे, जीव ब्रह्म ऐक्य हे साध्य आहे का काला आहे? साध्य वेगळं आणि काला वेगळा. जीव हा ब्रह्मरूप होतो म्हणजे ध्येयाला पोहोचला. पंढरपुरात येणं वेगळं आणि पंढरपुरात येऊन सेवा करणं वेगळं. पंढरपुरात पोहोचणं म्हणजे जीव ब्रह्मरूप होणं. जीव ब्रह्मरूपतेकडं निघाला. तुका म्हणे गंगा सागर संगमी संगमी. गंगा सागराच्या जवळ निघाली, सागराला भेटली म्हणजे जीव ब्रह्माकडे निघाला, ब्रह्मरूप झाला. आता काला कधी आहे याला काला म्हणत नाहीत. अहो जीव दशेत काला नसतोच. मुळात काला कधी आहे? काला घेत असताना कालेची भूमिका काय? काला हा अज्ञानात आहे, काला हा अज्ञानानंतर आहे. काला घ्यायचा आहे आपल्याला, पण काला घेण्यासाठी लागणारी पात्रता काय? काला घेण्यासाठी लागणारा अधिकार काय आहे? आणि म्हणूनच वैकुंठामध्ये काला नाही. कारण वैकुंठात जाणारी मंडळी, वैकुंठ भुवनी